नमस्कार श्रोत्यांनो, अधिक मास महात्म्य अध्याय 19. श्री गणेशाय नमः. ओम गुरुभ्यो नमः. ओम सरस्वतये नमः. श्रीकृष्णाय नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. विप्रदासाची कथा. लक्ष्मी म्हणाली, भगवंता, अधिक मासातील व्रते ज्यांनी केली त्या पुण्याईमधील थोडा अंश इतरांना दान देऊन त्यांचा उद्धार केला. ह्या कथा फारच प्रेरक आहेत. आता अशीच आणखी कथा मला सांगावी. भगवान विष्णू म्हणाले, होय, या अध्यायात मी तुला जी विप्रदासाची कथा सांगत आहे तीही त्याच प्रकारची आहे. ऐक. दक्षिण देशात गोकर्णगिरीजवळ शिवकांची नावाची एक दिव्य नगरी होती. शिवपार्वतीचे ते आवडते स्थळ आहे. ती नगरी म्हणजे मंदिराची अतिसुंदर रम्य नगरी होय. त्या नगरीत विप्रदासा नावाचा सेवक आपल्या पत्नीसह तेथील विद्वान पंडितांच्या घरी सेवा कर्मे करून आपला उदरनिर्वाह चालवित असे. एका वर्षी अधिक मासात त्या नगरीतील लोक अनेक प्रकारची स्नाने, दाने, व्रते, नियम करीत असताना ती पाहून विप्रदासाची पत्नी म्हणाली, नाथ, आपणही या महिन्यात काही पुण्यकर्मे करावी अशी माझी इच्छा आहे. त्यावर विप्रदास तिला म्हणाला, प्रिये, आपण तर दरिद्री गरीब आहोत. ती पुण्यकर्मे, दानव्रते करण्याकरिता आपल्याजवळ द्रव्य नाही. केवळ लोकांची सेवा कार्य करून आपण जगत आहोत. मग ती पुण्यकर्मे कशी करणार? मग त्या दोघांनी विचार केला की या अधिक मासात फक्त स्नानाच्या व्रताचा नियम आपण जर केला तर शरीर श्रमच खर्चावे लागतील, द्रव्याची जरूरत नाही. ठरला त्यांचा हा निश्चय. नंतर त्या गोकर्ण नगरीतून वाहणारी गोकर्णगंगा या पवित्र नदीवर गावापासून दूर सारणेश्वर मंदिराजवळ जाऊन त्या उभयतांनी दररोज भल्या पहाटेच उठून जावे, स्नान करून सारणेश्वराचे दर्शन घ्यावे आणि सूर्योदयापासून आपली सेवा कार्य करावी. असा क्रम चालविला. संपूर्ण अधिक महिनाभर त्यांनी तो नियम निष्ठेने पाळला. उद्यापनाच्या दिवशी विप्रदास आणि त्याची पत्नी अपरात्रीच उठले. दूर गोकर्ण पर्वताच्या पायथ्याशी त्यांनी तीर्थस्नान केले, देवदर्शन घेतले आणि ते घराकडे परत निघाले. तो वाटेत काय चमत्कार घडला. 700 भूत प्रेते त्यांच्या भोवती जमा झाली. अंधारातच विशिष्ट विलक्षण आकृत्या नाचत, हातवारे करीत विप्रदासा भोवती पिंगा घालू लागल्या. तो देखावा पाहून विप्रदासाच्या पत्नीची बोबडीच वळाली. ती मूर्छित पडली. विप्रदासाने धैर्य करून त्या भूतांच्या नायकाला प्रश्न केला, काय रे, कशासाठी आमच्या भोवती हा गराडा टाकला आहे? तेव्हा तो भूतांचा नायक म्हणाला, हे पुण्यवान महापुरुषा, तुम्ही उभयतांनी या अधिक मासात स्नानाचे जे थोर पुण्य मिळविले आहे त्यातील 7 दिवस स्नानाचे पुण्य आम्हास दान देऊन आम्हा 700 भूतांचा उद्धार करा. मग विप्रदासाच्या डोक्यात प्रकाश पडला. त्याने लगेच हातात पाणी घेऊन दान संकल्प केला आणि ते पाणी त्या भूत समुदायावर फेकले. तोच काय नवल, त्या सर्व भूतांचे देह दिव्य स्वरूपी झाले. आकाशातून विमान आली. त्या दिव्य देहधारी लोकांनी विप्रदासाचे कौतुक केले. भगवान नारायण म्हणाले, लक्ष्मी, अधिक मासातील केवळ स्नान व्रताचा आणि पुण्यांश दानाचा असा महिमा आहे. अशीच कथा सौराष्ट्र देशाच्या सोमशर्मा नावाच्या पुण्यवान पुरुषाची आहे. त्यानेच असाच एका राक्षसाचा उद्धार केला. 20व्या अध्यायात मी आणखी कथा सांगेन, ती तू शांतपणे ऐक. 19वा अध्याय समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. नमस्कार श्रोत्यांनो,
अधिक मास महात्म्य अध्याय 20. श्री गणेशाय नमः. ओम गुरुभ्यो नमः. ओम सरस्वतै नमः. श्रीकृष्णाय नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. सोमशर्माची कथा. भगवान नारायण म्हणाले, लक्ष्मी, फार पूर्वी सौराष्ट्र देशात सभासपट्टण नावाच्या एका गावात सोमशर्मा नावाचा गृहस्थ होता. तो मोठा निष्ठावान, सदाचारी आणि दानशूर असा होता. त्याने अधिक मासातील अनेक व्रते आणि नियम केले होते. नित्य प्रातस्नान, दीपदान, अन्नदान, तांबूलदान आदी यथाशक्ती दाने केली होती. अधिक मासाच्या उद्यापनाच्या दिवशी तो सोमशर्मा अगदी पहाटे उठला, नदीवर गेला आणि स्नान करून परत घराकडे निघाला. त्यावेळी अंधारच होता. तेव्हा वाटेत एक भयंकर 11-11 धिप्पाड असा राक्षस सोमशर्माच्या पुढे येऊन उभा राहिला. लांब केसाळ हात, बटबटीत डोळे, विशाल जबडा. त्याला पाहून सोमशर्मा दचकला. त्याने त्या राक्षसाला विचारले, कोण रे तू? काय हे तुझे हिडीस रूप? माझ्या वाटेत असा आडवा का आलास? त्यावर तो राक्षस गंभीर आवाजात म्हणाला, हे पुण्यपुरुषा, मी राक्षस योनीत फिरतो आहे, पण आता तुम्ही माझा उद्धार करा. म्हणजे काय? उद्धार कशासाठी? तू हा असा राक्षस योनीत? सोमशर्मा त्या राक्षसाला विचारित होता. तोच तो राक्षस पुन्हा गंभीर आवाजात म्हणाला, महाराज, माझा पूर्वजन्मीचा इतिहास फारच विचित्र आहे. मला या भयंकर योनीतून मुक्त करा. तुमचे हे अधिक महिन्यातील स्नानाचे थोडेसे तरी पुण्य मला दान करा. त्या योगे मला सद्गती मिळेल. मग त्या राक्षसाने आपली पूर्वजन्माची हकीकत सांगितली. ती अशी: पूर्वजन्मात मी एक मोठा धनवंत सावकार होतो. संतती, संपत्ती, अपार वैभवाने मी नांदत होतो. कशाचीही वाण मला नव्हती. एके दिवशी एक गृहस्थ माझ्याकडे आला. तो म्हणाला, मला काशी यात्रेला जायचे आहे. माझा हा दागिन्यांचा डबा आपल्याकडे ठेवा. या डब्यात सोन्याचे दागिने 100 तोळ्याचे आणि 10,000 रुपये आहेत. मी काशी यात्रेहून आल्यावर ही माझी ठेव परत नेईन आणि या ठेवीचा सांभाळ केल्याबद्दल तुम्हाला मोबदला देईन. मी त्याची ती ठेव माझ्याकडे ठेवून घेतली. पुढे तो गृहस्थ 12 वर्षांनी काशी क्षेत्राहून परत आला आणि त्याची ती ठेव मला परत मागू लागला. तेव्हा मी चक्क ना कबूल झालो. त्याला म्हणालो, कसली ठेव? चालता हो, विचार काय करणार? पुरावा काय होता? मग तो तळतळाट देऊन निघून गेला. थोड्याच दिवसात मला मरण आले. यमदूतांनी माझा खूप छळ केला आणि शेवटी या राक्षस योनीत मला टाकले. माझ्या उद्धारासाठी तुम्ही मला पुण्यदान करा. राक्षसाचा तो इतिहास ऐकून सोमशर्माला त्याची दया आली. त्याने हातात पाणी घेऊन संकल्प केला. आपल्या अधिक मासात स्नानातील 7 दिवसांचे पुण्य त्या राक्षसाला दान दिले. त्या पुण्याईचे पाणी अंगावर पडताच चमत्कार झाला की त्या राक्षसाचा देह एकदम दिव्य झाला आणि स्वर्गातून विमान येताच तो त्या विमानात बसून हात जोडून सोमशर्माला धन्यवाद देत निघून गेला. भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी, सोमशर्माची ही कथा ऐकलीस. 21व्या अध्यायात मी तुला अधिक मासातील स्नानाच्या पुण्याईची आणखी एक कथा सांगणार आहे. ती तू शांत चित्त देऊन ऐक. 20वा अध्याय समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. नमस्कार श्रोत्यांनो. अधिक मास महात्म्य अध्याय 21वा. श्री गणेशाय नमः. ओम गुरुभ्यो नमः. ओम सरस्वतै नमः. श्रीकृष्णाय नमः. कृष्णाय वासुदेवाय
हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. विप्रदासाची कथा. भगवान नारायण म्हणाले, लक्ष्मी, विराट नावाच्या देशात माहूर नावाचे एक पुण्यक्षेत्र आहे. त्या ठिकाणी परशुरामाची माता रेणुका देवी आणि दत्तात्रयाची माता अनुसया देवी यांचा निवास आहे. ते माहूर म्हणजे मातापूर, जगदग्नी आणि अत्री या महान तेजस्वी ऋषीमुनींची तपोभूमी आहे. तेथे अनेक प्रकारची धार्मिक व्रत करणारे लोक आहेत. पूर्वी त्या माहूर क्षेत्रात असाच एक धर्मनिष्ठ धनवान असा विप्रदास नावाचा एक गृहस्थ राहत होता. तो ऋषीमुनींची व ब्राह्मणांची सेवा मोठ्या निष्ठेने करायचा. अतिथींना दानधर्म करायचा आणि अधिक मास आल्यावर त्यातील अनेक व्रते नियम पाळून स्नानादी पुण्यकृत्ये करायचा. त्याची पत्नीही त्या धर्मकार्यात आनंदाने सहभागी होत असे. दानधर्मात धन खर्च करायची. पुढे काही दिवसांनी त्या विप्रदासाला कुष्ठरोग झाला. त्या महारोगामुळे त्याचे शरीर अत्यंत विद्रूप झाले. हाय रे देवा, इतकी पुण्यकर्मे केली आणि त्याचे फळ काय मिळाले? अशा प्रकारे दुःख करीत तो विप्रदास दिवस कंठीत राहिला. या कुष्ठरोगाच्या भयंकर दुःखापेक्षा मरण बरे असे म्हणून त्या विप्रदासाने आपली सर्व धनसंपत्ती पुत्राच्या स्वाधीन केली. थोडा वाटा पत्नीसाठी राखून ठेवला, थोडा वाटा दानधर्मात वाटून टाकला व आपले गाव सोडले. आता निरनिराळ्या धर्मक्षेत्रात जाऊन तीर्थयात्रा करायची आणि जेथे मरण येईल तेथे आपला देह ठेवावा असा विचार विप्रदासाने केला. त्याचा विचार पण विप्रदास पत्नीलाही पटला. ती म्हणाली, मी तुमच्याबरोबर येते. पण विप्रदास म्हणाला, नको, तू पुत्राजवळ राहा. मी एकट्याने पाप केले, माझे पाप मला एकट्याला भोगू दे. असे बोलून घरदार सोडून एकटाच प्रवासाला गेला. तीर्थक्षेत्रे हिंडून तो गौमती गंगाकाठी एका पुण्यवान क्षेत्रात जाऊन राहिला. दररोज गंगास्नान, यथाशक्ती दान, उपवास, व्रत, नियम पाळून सतत परमेश्वराचे ध्यान, मनन, चिंतन, नामस्मरण करीत तो तेथे काळकंठीत राहिला. शरीराच्या त्या कुष्ठरोग व्याधीमुळे त्याला ऋषीमुनी गोब्राह्मणांची सेवा करणे शक्यच नव्हते. त्या पुण्याईला मुकल्याने त्याला खूपच वाईट वाटे, पण भोगापुढे इलाजच नव्हता. आता फक्त गंगास्नान आणि गंगाजल, तीर्थप्राशन हेच त्याचे औषध. विप्रदास म्हणायचा, औषध जान्हवी तोयम, वैद्यो नारायणो हरी. पुढे लवकरच अधिक मास आला. त्या महिन्यात त्याने निष्ठापूर्वक गंगास्नान आणि नित्य तीर्थप्राशन व्रत पूर्ण केले. महिन्याच्या शेवटी त्याने पहाटेच गंगा स्नान केले, तीर्थ घेतले आणि मुक्तीसाठी निष्ठेने भगवान पुरुषोत्तमाची प्रार्थना केली. प्रार्थना संपताच डोळे उघडून पाहतो तर काय, त्याचा कुष्ठरोग पूर्णपणे बरा होऊन त्याचे शरीर आणि रूप अतिशय सुंदर बनलेले. तो आनंदाने ओरडला आणि अधिक महिन्यातील त्या गंगा स्नानाचे पुण्यफळ तो सर्व लोकांना दाखवू लागला. आणखी चमत्कार, स्वर्गातून एक दिव्य विमान तेथे आले. विष्णुदेवांनी त्या विप्रदासाला सन्मानपूर्वक त्या विमानात बसविले आणि थेट गोलोकात नेऊन त्याला पुरुषोत्तमाजवळ बसविले. नारायण म्हणाले, लक्ष्मी, अशी आहे त्या विप्रदासाची कथा आणि अधिक मासातील गंगा स्नानाची थोर महिमा. 22व्या अध्यायात द्विजशर्मा नावाच्या अभाग्याची कथा मी तुला सांगणार आहे, ती तू ऐक. 21वा अध्याय समाप्त. श्री कृष्णार्पणमस्तु.